पाऊस जागतिक शांतता रॅली काढण्यात आली होती, काय सांगा? इस्रायलनं आणि अमेरिकेच्या साह्यानं इराणवरती जो काही मोठा आघात केला, एक युद्ध छेडलं गेलं, त्यामध्ये इराणचे राष्ट्रप्रमुखांचं निधन झालं. त्यामुळं पेटलेल्या इराणनं आखातामध्ये ज्यांनी ज्यांनी एअरबेस युद्धासाठी जमिनी दिल्या त्या युद्ध एअरबेसवरती इराणने हल्ले चढवले. त्यामुळे आखातातील अनेक राष्ट्रांना त्याचे परिणाम मोजावे लागले. त्यामध्ये अनेक भारतीय दुबई सारख्या देशामध्ये 30 लाख भारतीय अडकले, इराणमध्ये अडकले, UAE मध्ये अडकले, अमेरिकेमध्ये अडकले. सर्व देशांमध्ये आपले आखातामध्ये जे श्रमिक इथून गेले होते मुख्यत्वे ते अडकले. त्यामध्ये त्यांनी सर्वांनी आक्रोश केला की आम्हाला काही करून यातून बाहेर काढा, आणि आम्हाला आपल्या पंतप्रधानांना आवाहन केलं. आज आपल्याला सांगायला आनंद वाटतो की सर्व इराणनं देखील 2 तास युद्धासाठी पूर्णविराम दिला आणि आपले भारतीय सगळे विमानात बसून बाहेर काढले आणि सुखरूप या देशामध्ये आले. इस्रायल मधनं आले अनेक श्रमिक, दुबई मधून आपले या देशात सुखरूप आणले गेले. हे सर्व श्रेय भारताच्या डिप्लोमसीला जात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना जात आहे की एवढं मोठं युद्ध सुरू असताना देखील आपले देशातले लोक त्यांनी सुखरूप पाठवले. हे रिलेशन जे मेंटेन केले त्या आणि ज्या पद्धतीनं भारताने परराष्ट्रीय धोरण राबवलं त्याचा आज आपल्याला एक आनंद उपभोगायला मिळतो. तो म्हणजे युद्ध सगळीकडे आखातात पेटलेलं असताना आपल्या देशामध्ये शांतता आहे, आपण शांततेनं झोपतो आहे, आपलं कार्य दैनंदिन आपण करतो आहे. पण हे युद्ध आणखीन वाढलं तर भयानक परिस्थिती जगाला भोगावी लागणार आहे. सगळे भाव वाढणार आहेत, दर वाढणार आहेत. त्यामध्ये जे निष्पाप जीव आहेत त्यांची जीवितहानी प्रचंड स्वरूपात होत आहे. जग पुन्हा आर्थिकदृष्ट्या संकटात येत चाललेलं आहे. त्यामुळं शांतता या जगामध्ये प्रस्थापित व्हावी, युद्ध थांबावं म्हणून आज भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रीय श्रमिक आघाडी, संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्थान, पिंपरी चिंचवड शहर सर्व श्रमिकांच्या वतीनं एक भव्य रॅली काढण्यात आली, शांतता रॅली. ज्या शांतता रॅलीतून हे युद्ध थांबवावं भारत सरकारनं आणि नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचा पुढाकार घ्यावा. आणि जशी रॅली आज महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड शहरात निघाली त्याच पद्धतीच्या रॅल्या संपूर्ण जगात शांततेसाठी निघाव्यात, जेणेकरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील, इस्रायलचे असतील, इराणचे असतील, या सगळ्यांनी कुठंतरी समाजाचा मोठा उठाव झाल्यानंतर एक शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी, तर कदाचित 8 दिवसामध्ये हे युद्ध थांबेल यासाठी त्याची सुरुवात आज भारत देशामध्ये पिंपरी चिंचवड शहरातून पहिली झाली की आम्हाला युद्ध नको, शांतता हवी. यासाठी आज अर्थ किंकाळी पिंपरी चिंचवड शहरामधून आली. नरेंद्र मोदी साहेबांचं एक डिप्लोमसी, आज चांगलं वातावरण या देशात सुरक्षितता ठेवली म्हणून त्यांचं अभिनंदन करणारं, केंद्र सरकार राज्य सरकारचं अभिनंदन करणारा ठराव या ठिकाणी झाला. आणि आता या देशाचा आज ज्या पद्धतीने सुखरूप आणि शांतता तुम्ही ठेवलेली आहे तसंच जगाची सुद्धा शांतता ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी पुढाकार घ्यावा असा आवाहन करणारा ठराव देखील या ठिकाणी आज मंजूर करण्यात आला. ही सुरुवात आहे. संपूर्ण जग या रॅलीचा आदर्श घेईल आणि मला खात्री आहे ही एक सकारात्मक ठिणगी आहे. त्याचा शांततेचा वणवा सर्व जगात पेटेल आणि लवकरच संपूर्ण जगात या पद्धतीचा उठाव होईल. युद्ध सदृश परिस्थिती 8 दिवसात थांबेल, अन्यथा हाहाकार माजेल. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद.